इस्रोनं आज सकाळी 100वे प्रक्षेपण यशस्वी करून घडवला इतिहास। भारताच्या अंतराळ कार्यक्रमाच्या दृष्टीने हे मोठं यश। इस्रोचे नवे प्रमुख व्ही नारायणन। जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर पाण्याच्या स्वच्छतेबाबत विशेष काळजी घेण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आढावा बैठकीत सूचना। विचारांचं प्रदूषण नष्ट करून राष्ट्रवादी विचारांचं बीजारोपण करण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जागरूक विद्यार्थ्यांना आवाहन। महाकुंभमेळ्यात आज मौनी अमावस्येच्या अमृत स्नानासाठी 8 ते 10 कोटी भाविक येण्याचा अंदाज। 7 स्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात। आतापर्यंत 3 कोटी भाविकांनी केलं स्नान। अमृत स्नानाच्या घाईत बॅरिकेड ओलांडून जाण्यामुळे उद्भवलेल्या चेंगराचेंगरी सदृश परिस्थितीत काही भाविक गंभीर जखमी। आता स्थिती पूर्ण नियंत्रणात। पंतप्रधानांचे तत्काळ मदतीचे निर्देश। आज नवी दिल्लीत बीटिंग रिट्रीटनं होणार 76व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याची सांगता। उत्तराखंडमध्ये 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सुरू। सुदृढ भारतच विकसित भारत घडवू शकतो असं सांगत पंतप्रधानांचं युवकांना आहार आणि व्यायामाबद्दल मार्गदर्शन। आणि आयसीसीचा प्रतिष्ठेचा सर गॅरी सोबर्ट सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्कार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला जाहीर। नमस्कार, 11च्या बातमीपत्रात मी सोनल चव्हाण आपलं स्वागत करते।